हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आज मी इथं पुण्यामध्ये आलो होतो आमच्या दिराच्या घरी. आणि आल्यानंतर काही मी शूट केलं नव्हतं कारण आम्ही खूप थकून आलो होतो. त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम केला. आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आता इथं आमचं सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता. तर मी म्हटलं चला भांडी वगैरे साफ करून घेते. आणि बाकी सगळे बसले होते, काय ना काय सगळ्यांचं काम चालूच होतं. तर मी म्हटलं चला थोडीशी भांडी आहे तर मी पटपट घासून घेते. आणि आता इथं माझं भांडी घासायचं वगैरे चाललं होतं. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला संध्याकाळी जम्मूला जाण्यासाठी ट्रेन होती पुण्यातून 5 वाजता. तर मला सकाळ सकाळचं थोडं लवकर आवरून मला बाकी दुपारचं पण आवरायचं होतं कारण मला नेण्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा होता. चपाती भाजी वगैरे न्यायची होती आम्हाला टिफिनसाठी. तर मी म्हटलं चला आता नाश्ता वगैरे झाला की बाकी सगळी कामं आवरतो आणि निवांत जायच्या वेळेस अंघोळ वगैरे आणि बाकी सगळं आवरल्यानंतर मी निवांत अंघोळ वगैरे करून घेईन. कारण ट्रेनमध्ये 2-3 दिवसाचा प्रवास आहे तर अंघोळ वगैरे करायला मिळत नाही. तर म्हटलं चला जायच्या टायमाला छान फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून गेलं की कसं छान वाटतं. म्हणून मी बाकीची कामं वगैरे सगळी आवरून घेतो. त्याच्यानंतर मी माझं मुलांचं पण आवरीन. आणि आता इथं नाश्ता वगैरे झाला होता. आणि आमच्या दिरांच्या घरापुढला असा व्ह्यू होता. बघा किती मोठमोठ्या बिल्डिंगा वगैरे आहेत. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं इथं गॅलरीमध्ये आल्यानंतर. आणि असं जास्त पण गर्दी नव्हती. मोठमोठ्या बिल्डिंगा होत्या पण असं काही नाही की जास्त खिचपिच असं होती. छान वाटतं तिथं राहण्यासाठी वगैरे आणि मोकळी हवा पण येते खूप छान. आणि इथं पार्किंग करण्यासाठी वगैरे पण खूप अशी जागा आहे. खूप छान प्रकारे आहे इथं त्यांचं रूम वगैरे फ्रेश फील होतं. आणि अशा या मोठमोठ्या बिल्डिंगा त्यांच्या रूमच्या पुढंच आहेत. सकाळ सकाळी पण खूप प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर आम्हाला दुपारचा स्वयंपाक बनवायचा होता. तर इथं सासूबाईंची माझी लगेच दुपारच्या स्वयंपाकाची लगबग सुरू झाली होती. कारण आम्ही गावाकडून काही काही भाजी वगैरे आणल्या होत्या हिरव्या भाज्या. त्या म्हटलं चला बनवूया नाहीतर खराब होऊन जातील. आणि आमच्या दोघींचं इथं बोलणं पण चालू होतं. कारण आता आमच्याकडं आजचा दिवसच होता, बोलून घ्यायचं होतं काय ते सगळं म्हटलं आजच बोलून घेऊया. कारण त्याच्यानंतर आम्हाला जम्मूला जायचं होतं. आणि परत मग असं बोलून एका जागेला बसून बोलायला मिळणार नाही. फोनवरनं तर आम्ही बोलतोच पण फोनवरनं सगळ्या गोष्टी डिस्कस करता येत नाहीत. पण असं आम्ही काही ना काहीतरी काम करत असलो की सगळ्या गोष्टी बोलून घेतो. आणि आता इथं आमच्या दोघींचं चाललं होतं बोलायचं पण आणि काम पण करायचं. त्याच्यानंतर मी म्हटलं चला भाजी आमटी फोडणी टाकून घेते. आणि आता इथं बघा माझं आमटी वगैरे फोडणी टाकायचं चाललं आहे. चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा माझं रुटीन काय काय आहे आजचं. आणि इथं माझी आमटी वगैरे फोडणी टाकून झाल्यानंतर मी लगेच आता इथं चपातीची कणिक वगैरे मळत होती. आणि आम्हाला थोड्याशा पुऱ्या वगैरे पण न्यायच्या होत्या प्रवासासाठी. तर मी त्याचं पण पीठ वगैरे लगेच मळून ठेवणार होते. म्हणलं थोडा वेळ भिजवेल, माझं आवरल्यानंतर मग आम्ही गरम गरम पुऱ्या वगैरे बनवू. आणि तुम्हाला इथं माझे जाव आणि दीर दिसत नसतील तर ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आणि त्यांचं एक छोटंसं बेबी पण आहे, त्यालाच घेऊन ते थोडा वेळ बाहेर गेले होते. तर आता इथं आमचं चाललं होतं माझं आणि सासूबाईंची कामं काही नाही काहीतरी. आता मी म्हटलं इथं पुरीचं वगैरे पीठ मळून ठेवते. आणि त्याच्यानंतर मला चपातीचं वगैरे पण मळायचं आहे. तर पहिलं मी पुरीचं वगैरे मळून एका भांड्यामध्ये ठेवते थोडंसं भिजायलासाठी. भिजल्यानंतर मी पुऱ्या वगैरे बनवीन. आणि मला अजून चपातीला कणिक वगैरे पण मळायची होती. तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा मग तुम्ही. आणि त्याच्यानंतर माझं भाजी आमटी फोडणी टाकली होती. चपातीला आणि पुऱ्यासाठी मी कणिक वगैरे पण मळून ठेवली होती. थोडंसं टाईम होतं पीठ भिजायला तर म्हटलं चला थोडा वेळ आराम करते. आणि मोबाईलमध्ये पण बघत होते मी काय काय. आणि हे भाजी वगैरे आम्ही गावाकडूनच घेऊन आलो होतो. भाजी गावाकडून आणली होती ती थोडीशी वल्ली झाली होती पोत्यामध्ये घालून आणल्यामुळं. तर माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांनी बघा ही भाजी अशी पसरून लावली होती.
बोलले अशी पसरून लावली ना थोडं मग खराब होत नाही. आणि यातल्या काय काय भाज्या मला जम्मूला पण न्यायच्या होत्या, वांगी वगैरे असं न्यायच्या होत्या. तर म्हटले असं पसरून थोड्या वेळ ठेवतो, मग तू जाता वेळेस भर, म्हणजे जास्त खराब होणार नाही. म्हटलं ठीक आहे, मी जाता वेळेस भरीन. तर मला बाकीची कामं आवरून ह्या भाज्या वगैरे पण भरायच्या होत्या. आणि आता इथं माझी कणिक वगैरे छान भिजली होती. तर चला म्हटलं मी चपात्या वगैरे करून घेतो. आणि चपात्या थोड्या मला जास्त बनवायच्या होत्या, कारण आम्हाला घरच्यांना वगैरे पाहिजे आणि मला टिफिनला पण न्यायच्या होत्या. आम्ही टिफिनला चपाती, भाजी, पुरी आणि श्रीखंड वगैरे असं नेणार होतो. तर म्हटलं चला पटपट चपाती बनवून घेते आणि नंतर मी पुऱ्या पण बनवीन. आणि तर सासूबाईंचं आणि माझं दोघींचं चालू होतं चपात्या बनवायचं. आणि मी म्हटलं सासूबाईंना मी खाली बसून चपात्या लाटून देते, तुम्ही भाजून घ्या, कारण जास्त चपात्या बनवायच्या होत्या तर उभा राहणं एकटीला एवढं होणार नाहीत. तर सासूबाई म्हटल्या ठीक आहे तू लाटून दे, मी पटपट भाजून घेतो. आणि आमच्या दोघींचं असंच असतं, बोलत चालत कामं सुरू असतात आणि कळतच नाही की कामं कधी संपून गेली, कारण दोघींचं बोलणं एवढं असतं की आम्हाला टाईमच पुरत नसतं. आणि दोघींनी असं स्वयंपाक वगैरे करताना सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतो. असं तर बसायला मिळत नाही, कारण गावाकडं बघा किती कामं असतात. तर आता पण आमचं काम पण चालू आहे आणि बोलायचं पण चालू आहे. तर चला मग आता आम्ही दोघीजण पटपट सगळ्या चपात्या बनवून घेतो आणि त्याच्यानंतर मी बोलते तुमच्याशी. आणि आता इथं तुम्हाला मुलांचा वगैरे आवाज येत नसेल. अर्णव होता घरी, कुणालला फौजी घेऊन गेले होते. इथं शेजारीच एक दुकान आहे, तर म्हटले चला तुला खाऊ घेऊन येतो, कारण कुणालचं खूप असं किरकिर असतं आणि तो दमवत असतो मला सगळ्या गोष्टी. मग मला भरपूर कामं पण होती, तर मी म्हटलं थोडा वेळ त्याला घेऊन जावा खाली, तुम्ही फिरवून आणा आणि मी मग बाकीची माझी कामं आवरतो. आणि आता कसं त्यांना गावाकडे इकडं तिकडं फिरायची सवय झाली होती. गावाकडं अंगण मोठं असल्यामुळं मुलांना छान एन्जॉय करायला मिळत होतं. पण आता इथं पुण्यामध्ये आल्यानंतर थोडं त्यांना अवघडल्यासारखं झालं आहे. अर्णव तर काय समजून घेतो, त्याचं एवढं काय टेन्शन नसतं, पण कुणालला या गोष्टी सगळ्या समजत नाही, त्याला तर खेळायचंच असतं. तर मी म्हटलं जावा त्याला थोडा वेळ घेऊन जावा तुम्ही, तोपर्यंत मी माझं चपात्या वगैरे आवरून घेतो, बाकीची पण मी कामं वगैरे आवरून घेतो. आणि आता इथं आमच्या दोघींचं अजून चालू होतं चपात्या बनवायचं. तर चला मग मी बनवते पटपट. वाटून देतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता आम्हाला जायची वगैरे तयारी करायची आहे आणि जाताना खूप इमोशनल असा व्हिडिओ आहे, पुढला व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि आता परत आम्हाला इथून जायचं होतं जम्मूला. आता गावावरून आलो, परत पुण्यातनं जायचं. खूप इमोशनल होते हे सगळे व्हिडिओ माझ्यासाठी. तर चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला ओके बाय. जय महाराष्ट्र.